सुखाची चवी आन रस रुचती केवी ऐसे सुखवचनी आहे विश्वासे अनुभव पाहे तुका म्हणेचा कोणी सांगे मज अनुभव आहे अंगे ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाही पंढरीच्या देवराया जय 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 हनुमान गुसाई कृपा करहु गुरुदेव की नाई जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर मनोजम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमता वरिष्ठं वतात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलंकांक तेजोदि कामोदिवक्रम खलानीश बाधापनोदार दक्षम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं श्री संताची या माता चरणावरी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या वैराग्य रागरसिक संत श्रेष्ठ वैष्णव ज्येष्ठ श्रीमंत जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा रामनामाचा महिमा प्रतिपादन करणारा बहुतेक पाठांतराचा परिचयाचा अभंग नामयज्ञ सोहळ्याचं 40वे वर्ष श्री क्षेत्र सोनगिरी गावाचा हा 40व्या वर्षाचा हा पहिला दिवस आणि वारकरी संत परंपरेची शिकवण आहे. जसा शेवटच्या दिवशी काला असावा पूर्व संध्येला मागणी असावी तसं आरंभाचं कीर्तन हे नामपर असावं. म्हणजे नारळ फोडायला उद्घाटनाला काय करावं नारळाला म्हणजे उद्घाटनाला नाममहिमेची सेवा प्रतिपादन करावी. आज 40व्या वर्षाचा पहिला दिवस आहे बरोबर ना. आणि एकतर लोकांना अगोदरच भली मोठी कीर्तनाची हौस आणि त्यात 15 मे पासून बरोबर 15 मे पासून आजच्या 27 ऑक्टोबर पर्यंत काय पडतोय म्हणा ना काय पडतोय पाऊस. वा वा केवढे आनंदी हरकत नाही. पण तेथे नचले काही यज्ञात भवती पर्जन्या असाही एक भाग आहे. स्वाती नक्षत्रातला पाऊस असाही दुसरा भाग आहे. आणि दुर्दैवानं याच वरून राजानं आसमानी संकटानं संपूर्ण महाराष्ट्रातला मराठवाडा प्रांत सुद्धा अत्यंत बिकट नाजूक परिस्थितीत नेऊन ठेवला असाही दुसरा भाग आहे. परंतु सुकाळ असो नाही तर दुष्काळ असतो देवाची परमात्म्याची नाम संकीर्तन सेवा अबाधित आपण कडेला आणि सेवेला एक प्रकारे हजर झालो पाहिजे. जर तो वरुण राजा
हजेरीला विसरला नाही तर आपणही भजन कीर्तनाची सेवा रुजू केली पाहिजे. हे तर सेवा हा दारवंटा, लक्षात ठेवा. म्हणून आपली ही तासाभराची तोडकी मोडकी जी असेल ती सेवा बजरंगबलीच्या प्रभूच्या चरणी आपण रुजू करणार आहोत. विठाला पूर्वी आपल्या भारतीय या सगळ्या खगोल भूगोलाच्या सगळ्या ऋतुमानानुसार 3च ऋतू होते तसे, बरोबर ना जेजूकर महाराज. आपण शाळेत शिकलो ऋतू किती सांगितले? 3 ऋतू सांगितले. पावसाळा, हिवाळा आणि आता हा दिवाळी नंतरचा पाऊस. याचं नाव म्हणा ना अवकाळा. बघता काय माझ्याकडे? याचं नाव काय आहे? हा, आता गरज नसताना येणं हे अवकाळाच आहे. विठाला त्यांनी त्याची सेवा दिली, आपणही आपली सेवा रुजू करणार आहोत. अगदी शॉर्ट बट स्वीट असं कीर्तन करणार आहोत. माझी सगळी प्रिय मंडळी कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभे, गावची सप्ताह कमिटी, ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळी, आपण सर्व आहात. आमचे जेजूरकर महाराज कीर्तनात उभे, संतोष महाराज ताटे आहेत. आपल्या महाराजांचं 2 गायकांचं नाव मी विसरलो, आकाश महाराज आणि अक्षय महाराज. आणि माझ्या जीवाभावाचे महाराष्ट्रातील त्या ख्यातकीर्त ताल सम्राट युवराजजी महाराज. खरं सांगतो, मृदंग वाजवणं वेगळं, जोडणं किंवा बदडणं वेगळं, पण आमच्या युवराज महाराजांचा मृदंग म्हणजे बोलणारा मृदंग आहे. मृदंग बोलला पाहिजे बरं का. विठाला विठाला थोडं प्रास्ताविकात बोलून जातो, मला अभंगातच प्रवेश करायला सोपं जाईल आणखी. पहा जरा, हा मृदंग जो आहे ना हे चर्मवाद्य आहे, म्हणजे चामड्याचं वाद्य. वाद्याचे अनेक प्रकार आहेत. तंतुवाद्य आहे, काही अनेक वेगवेगळ्या प्रकारची धातुवाद्य आहे, पण हे चर्मवाद्य म्हणजे 2 बाजूला चामडं आहे. चर्म म्हणजे चामडं. मला असं बोलायला धाडसानं परवानगी येतो. आरंभातलं मी बोलतोय, प्रास्ताविकात बोलतोय. एखाद्या मेलेल्या जनावराचं चामडं, एखाद्या मेलेल्या जनावराचं चामडं जर कुणी या मंडपात, या धर्ममंडपाच्या महाद्वाराशी आणून टाकलं तर लोक त्याच्यावर रागवतील का नाही? बोला बोला, रागवतील का नाही? नक्की रागवतील. का रे वेड्या मूर्खा, मेलेल्या जनावराचं चामडं मंदिरात आणून टाकलं? रागावतील लोक नक्की त्याच्यावर. पण ऐका, हा मृदंग कीर्तनात आला, भजनात आला, बजरंगबलीच्या, मारुतीरायाच्या, विठ्ठलाच्या, संतांच्या सेवेला आला आणि हा मृदंग बोलू लागला. जेव्हा हे वादक महाराज वाजवतात ना, तेव्हा त्या मृदंगाला दैवत म्हणून वंदन, कोटी कोटी नमस्कार करतात. ऐका जरा, हे चर्मवाद्य आहे, चामड्याचं वाद्य आहे, पण हा मृदंग भजनात कीर्तनात बोलण्याकरता पहिलं चौघांना मरावं लागलं. ऐकता आपण? जपून ऐका, थंड डोक्यानं ऐका, म्हणजे कीर्तन कळेल. हा मृदंग भजनात कीर्तनात मंदिरात येऊन पवित्र होण्याकरता आणि या मृदंगाचं दर्शन घेण्याकरता अगोदर चौघांना मरावं लागलं आणि मग 5वा निर्जीव मृदंग बोलू लागला. ऐका, मुद्दा क्रमांक 1, एक झाड मेलं. हा, काय मेलं? झाड. आणि त्याचं लाकडाचं खोड झालं. काय झालं? खोड. क्रमांक 1, एक म्हैस मेली आणि त्या म्हशीच्या कातडीची काय झाली? बोला 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 महाराज, युवराज महाराज सांगा. वादी झाली. क्रमांक 2, एक बोकड मेला आणि त्या मेलेल्या बोकडाच्या चमडीचं धूम झालं. काय झालं? धूम झालं. एक शेळी मेली आणि मेलेल्या शेळीच्या चमडीची काय झाली? कातडीपासून चाटी झाली. अगोदर चौघांना मरावं लागलं आणि मग 5वा निर्जीव मृदंग भजनामध्ये कीर्तनात बोलू लागला आणि आम्ही त्याचा ब्रह्मरसाचा आस्वाद घेऊ लागलो. लाभोनी मृदंग श्रुती
परमात्म्याच्या प्राप्तीची अनेक साधनं सांगितली आहे. योग आहे, यज्ञ आहे, जप आहे, तप आहे, अनुष्ठान आहे. पण या सगळ्या वाटा क्षीण आहे, अवघड आहे, कठीण आहे. परमात्मा गीतेमध्ये सांगताय, क्लेशोदिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्त चेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखम देहवद्भिर्वाप्यते. योग मार्ग आहे परमात्म्याच्या प्राप्तीचा, पण योगाद्वारे परमप्राप्तीचं साधन जर निवडलं तर तो मार्ग किती कठीण आहे. ज्ञानोबराय मला सांगताय, एखादा बोचरा मनुष्य, कळतो ना, बोचरा बोचरा ज्याच्या तोंडातली सगळी दात पडली, काय म्हणतात आपल्या गावात त्याला, बोला ना, हा बोचरा. आणि त्या बोचऱ्या माणसाला प्रचंड भूक लागली आणि तव्यावर गरम गरम लोखंडाचे फुटाणे भाजली. पण फुटाणे कशाचे, म्हणा की लोखंडाचे. आणि ते गरम लोखंडाचे फुटाणे बोचऱ्या म्हाताऱ्याला खायला दिली. बघता काय माझ्याकडे खपल ना म्हातार. आता ज्ञानोबारायांचे शब्द ऐका, पाहे पा लोहाची याचने जे बोचरिया पडती खाणे ते पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणून. खऱ्या योग्याला तहान लागली असता या पाण्याची गरज नाही. भूक लागली असता भाजी भाकर अन्नाची आणि 3.25 किलो सफरचंदची गरज नाही. श्वास उच्छवासा करता हवेची सुद्धा गरज नाही. तहाने तहानची प्यावी, भुकेलिया भूकची खावी, अहोरात्र वावी मवावा वारा. योगाद्वारे ईश प्राप्ती, परमात्म्याची प्राप्ती कठीण आहे. माऊली म्हणताय, योगाची या वाटा निघालेगा सुबटा, तया दुःखाचा चिवाटा भागा आला. यज्ञानं स्वर्गपद मिळेल, पण हे पुण्य संपलं की खाली यावं लागेल. तुका म्हणे जाती वा वा पुण्यक्षया जाती, पुण्यक्षया जाती, पुण्यक्षया जाती. तुका म्हणे जाती पुण्यक्षया जाती, पुण्यक्षया जाती, पुण्यक्षया जाती. पुण्यक्षया 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 स्वर्गपद मिळेला सुद्धा खाली यावं लागेल. ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोक मश्नंती दिव्यानि दिविदेव भोगान एवं त्रयी धर्म मनुप्रपन्ना गतागतम काम कामा लभन्ते. मग तया पुण्याची पाऊटी सरी सवेची इंद्रपनाची उटी उतरे. मग येऊ लागती माघारे मृत्युलोका. योगाचा विचार केला, यज्ञाचा केला, जपी तपी संन्यासी सगळे 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 पहा. न लगे दंडन मुंडन, न लगे दंडन मुंडन, पंचाग्नी साधन, न लगे पंचाग्नी, न लगे तीर्थाचे
आपल्या वारकरी संत परंपरेचं तत्वज्ञान असं होतं, हाताला काम आणि मुखामध्ये राम. सकाळी सकाळी माणसं सोनगिरीच्या बजरंगबलीच्या मंदिराच्या दारात दर्शन घेऊन भेटले. मग सकाळी सकाळी भेटलेली माणसं काय म्हणायचे? हॅलो, हाय, गुड मॉर्निंग, बरोबर ना? रात्री व्हॉट्सअप फेसबुकला काय म्हणतात? चॅटिंग सेटिंग वाले बोला ना काहीतरी. नाही गड्या, ही पाश्चिमात्य संस्कृती असू शकते. आम्ही हिंदू आहोत. आपण सकाळी सकाळी भेटलेली माणसं एकमेकाला म्हणावं, दादा राम राम, माऊली राम राम, प्रभाती मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी स्मरावा. उत्सवाच्या पहिल्या दिवसाच्या कीर्तनात किमान एवढं आज घेऊन जा, 40 वर्ष आपले सफल होतील. आपण एकमेकाला भेटल्यानंतर हाय बाय अन गुड मॉर्निंग गुड नाईट नाही म्हणायचं, तर आम्ही रामकृष्णारी म्हणणार, आम्ही राम राम म्हणणार. आमचा सप्ताह सफल झाला. विठाला विठाला विठाला. आता राम नावाच्या नावापर्यंत आलं. राम म्हटलं की तोंड उघडतं. राम म्हटलं की काय उघडतं? तोंड उघडतं. आणि म म्हटलं की तोंड काय होतं? बंद होतं. राम म्हटलं की पाप बाहेर पडतं आणि म म्हटलं की बाहेरचे पाप पुन्हा आत येऊ शकत नाही. बर, हा वैज्ञानिक आध्यात्मिक विचार आपण मांडला. आता आणखी राम नामाच्या उत्पत्तीचा आपण विचार करूया. मला एक सांगा, रामाचं नाम आधी का राम आधी? बोला बोला. आपण 40 वर्ष कीर्तन ऐकले. बोला बोला. रामाचं नाम आधी का राम आधी? राम नंतर, रामाच्या आधी रामाचं नाम. कुणी सांगितलं हे रामाचं नाम? वाल्ह्या कोडी महाहत्यारी, नामे तारीला निर्धारी. हा, चला आपल्याला पुढे जायचंय, राम नामाकडे जायचंय. आपल्या संस्कृतीनं खूप मोठं, खूप 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 काही दिलंय बघा. वाल्ह्या नावाचे दुराचारी नारद महाराज नावाचे कीर्तनकार भेटले. श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण 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 नेमके वळवाच्या पावसात युवराज महाराज तुम्ही सापडले मला. मी काय करू त्याला? तर मी काय असला सोडतो काय? माझी फार जुने लाडके वादक आहे ते. आमच्या नवनाथ बाबा धर्ममूर्ती शेलार बाबांच्या आमची खूप जिवाळ्याची मंडळी सगळी. असो, चला. नारायण, वाल्ह्या तू दुराचारी दृष्ट पापी आहे. एवढे सगळे हत्या केले, खडे टाकले, रांजण भरले, सगळं सगळ्यांना माहित आहे. तुझा उद्धार व्हावा ना वाल्ह्या, तुला राम म्हणावं लागेल. काय म्हणावं लागेल? राम. वाल्ह्या म्हटला मी सगळं म्हणेल, पण तेवढं माझ्या तोंडात येणार नाही. ज्यांच्या तोंडात राम आला नाही, ज्यांच्या तोंडात राम येत नाही, म्हणा ना ती वाल्हेच आहे. कळलं तर पहा. तो म्हटला ते माझ्या मुखात तोंडात येणार नाही. मग वाल्ह्या तुझा व्यवसाय काय? वाल्ह्या तुझा धंदा काय? तुझं उपजीविकेचं भरण पोषणाचं साधन काय? लोकांचे खून करायचे, गळे कापायचे, माणसं मारायचे. मग तुला मारा म्हणायला जमेल का? हा म्हटला जमेल ते. मग म्हण वाल्ह्या, मरा
काय म्हणायचं? बोला बोला. मरा 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 राम 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 राम. मग तुम्हाला रामाच्या पॅनलला यायचंय ना? हा, आजारी नाही ना कुणी? ओ लाडक्या बहिणींनो, नाराज आहे का जास्त? म्हणाल ना? हा, राम 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 म्हणता म्हणता राम राम म्हणू लागला. समाधी लागली वाल्ह्याला, अंगावरती वारुळ तयार झालं. संस्कृत भाषेमध्ये वारुळाला म्हणतात वल्मीक. काय म्हणतात बोला? वल्मीक. आणि वल्मिकाचा अपभ्रंश झाला. ऋषी त्यांचं नाव वाल्मिक. आणि त्या वाल्मिक ऋषींनी रामप्रभू जन्माला येण्याच्या अगोदर रामायण लिहिलं. रामायण क्या बात आहे? रामाये केले रामायण. प्रश्नाचं मलाच उत्तर द्यायचंय आपल्या मदतीनं मायबाप. रामाधी नाही, रामाचं नाम आधी. राम से बडकर राम नाम का. रामापेक्षाही रामाचं नाम श्रेष्ठ. आता ऐका, त्या रामनामाची महती तुकोबाराय का गाताय? ऐका ना, ऐका ना. भगवंताचे अनंत अवतार झाले, अनंतावतार घेसे बघता कारणे. हा गणवालो कृपालो, गणवालो कृपालो दिना लागी उतराने. अनंतावतार घेसे बघता कारणे. कार्तिक स्नान सुरू आहे. हा काकडा आपल्या सगळ्यांच्या पाठ आहे महिनाभर तरी. माऊली म्हणताय, अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी. बापर कुमा देवी वरुखन
बानली कैसी. अंश अवतार, अंशांश अवतार, कला अवतार, आवेश अवतार, पूर्ण अवतार आणि परिपूर्ण अवतार, या दोन अवतार परिपूर्ण आहे. पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण. गुरुजनाचा येणे करोनी संहार, पूर्ण अवतार रामकृष्ण. राम आणि कृष्ण हे परिपूर्ण जरी अवतार असले, पण मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम एक वचनी राम, एक पत्नी राम, एक बाणी राम. फार मला इतिहासाची दाखले वगैरे देऊन आपला वेळ खर्च करायचा नाही, पण अभंग चिंतनाला न्याय देताना या देशाच्या एक इतिहासाचं पान उचकतो. गांधीजींची प्राणज्योत मालवली आणि दिल्लीमध्ये गांधीजींची समाधी तयार झाली. पितामह महात्मा गांधीजींच्या समाधीवरती वंदे मातरम लिहिलं असतं तरी चाललं असतं. भारत माता की जय असं लिहिलं असतं तरी चाललं असतं. जय हिंद लिहिलं असतं तरी चाललं असतं. दिल्लीला गेला असाल किंवा जा. जेजुरकर महाराज गांधीजींच्या समाधीवरती भारत माता की जय, वंदे मातरम, जय हिंद असं सगळं काही न लिहिता या देशाचे पितामह गांधीजींच्या समाधीवरती फक्त तेच अक्षर लिहिले, हे राम, हे राम. आता हे राम आम्हाला कधी माहित आहे, एखाद्याला उचलायचं झालं, बघता काय टुळटुळ माझ्याकडं, तेव्हा 14 जणांनी खांद्यावर उचलताना आपल्याकडं असं कोणी म्हटलं का, प्रॉपर्टी सत्य है, 7-12 उतारा सत्य है, सरपंच, चेअरमन, झेडपी, आमदार, खासदार सत्य है. बोला ना सुरगिरीकर, काय म्हणतात आपल्याकडं, शेवटी तेच वाक्य म्हणावं लागतंय, राम नाम. जर आवाज नाजूक आला हरकत नाही, थांबून ठेवा, राखीव ठेवा, काय हरकत नाही. राम हे अंतिम सत्य आहे, त्यालाही न्याय देण्याकरता आणखी एक मोठी मोठी पुष्टी देतो. काय झालं, श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या नावाचा एक चित्रपट, संत तुकाराम नावाचा चित्रपट निर्माण होणार होता. चित्रपट सृष्टीचा नुकताच जन्म झाला होता आणि त्यावेळी प्रभात नावाची कंपनी होती. प्रभात ऐकून ठेवा, हे व्ही शांताराम वगैरे ते मालक होते आणि त्यांनी संत तुकाराम नावाचा चित्रपट तयार करायला हाती घेतला. पण त्यांना अभिनय करायला नट, ऍक्टर, हिरो हवा होता. हिरो तो चेहरा मिळत नव्हता आणि काही कालावधीनंतर अजितदादा त्यांना तो चेहरा मिळाला. संत तुकाराम महाराजांचा अभिनय, ऍक्टिंग करण्याकरता जो चेहरा मिळाला, त्या नटाचं, हिरोचं, अभिनेत्याचं नाव होतं विष्णुपंत पागनीस. पुन्हा नाव सांगतो, त्या नट अभिनेत्याचं नाव होतं विष्णुपंत पागनीस. अधिक माहिती हवी असेल, माझ्यावर विश्वास नसेल, सद्गुरु गुगल महाराज की जय. कळलं ते कळलं, जाऊ द्या, ब्रॅकेटमध्ये टाका. चला, अभिनयावर प्रचंड प्रेम करावं लागतं, कलेवर, गुणावर फार समर्पण असावं लागतं, त्याशिवाय ती कला आपल्याला न्याय देऊ शकत नाही. ही कला, हा गुण माणसाला किती मोठी उंची देतो. एक माझ्या आयुष्यात ती माझ्या डोळ्यानं पाहिलेली घटना सांगतो. अयोध्येच्या राम मंदिराचं लोकार्पण होतं. आमचे विमानाची तिकीट होते, पण ते थेट अयोध्येचे तिकीट न मिळवता आम्हाला फ्लाईट मिळालं मुंबई टू दिल्ली आणि दिल्ली टू अयोध्या. आम्ही अयोध्येला जाण्या अगोदर 3 तासाचा 4 तासाचा हॉल्ट आमचा दिल्ली एअरपोर्टला होता आणि त्यानंतर आम्ही पुन्हा दिल्लीतनं अयोध्येला विमानानं जाणार होतो. दैवयोग काय,
त्याच एअरपोर्टच्या रिसेप्शनला रामायणामध्ये भगवान श्रीरामाचा रोल ऍक्टिंग अभिनय केलेले अभिनेते, त्यांचं नाव अरुण, आठवतंय ना नाव आपल्याला? त्या अभिनेत्याचं नाव, रामाचा रोल करणारे, रामायणात ऍक्टिंग केलेल्या अभिनेत्याचं नाव अरुण गोविल त्या एअरपोर्टला उपस्थित होते. एक 70-75 वर्षाच्या माऊलीनं पाहिलं की हेच ते जे रामायणातले कोण आहे, राम. रामायणातले कोण? राम. त्या माऊलीनं स्वतःच्या पायातलं पायतान बाजूला केलं, जवळ गेली. आम्ही ऐकत होतो, युवराज महाराज त्या माऊली असं उद्गारल्या, अहो देवा, आम्ही अयोध्येतल्या रामाच्या दर्शनाला जाऊ न जाऊ, पण तुमच्यामध्ये आम्हाला राम दिसतोय, आम्हाला रामाचं दर्शन होतोय. केवढी मोठी श्रद्धा, काय समर्पण आहे गड्या. तुकाराम महाराजांचा अभिनय करायचा, त्या नटाचं, हिरोचं नाव होतं विष्णुपंत पागनीसांना ते कॉन्ट्रॅक्ट वगैरे साईन केलं. पण त्यांना तो तुकाराम महाराजांचा अभिनय करायचा म्हणजे त्या अभिनयाकरता पूर्वतयारी पाहिजे. पूर्वतयारी, कीर्तनात मृदंग वाजवायचा म्हणजे 3 दिवसात नाही जमत. त्याकरता 6-7 वर्ष दागिन हे सगळं घोकावंच लागतं. ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे. तुकाराम महाराज नावाच्या संताचा अभिनय करणारा सुटाबुटातला एक नट, हिरो, ऍक्टर, त्यांनी तुकाराम महाराजांचं चरित्र वाचलं, तुकाराम महाराजांचे अभंग वाचले. तुकाराम महाराज भजन करायचे, भजन करू लागले. तुकाराम महाराजांचा पोशाख अनुभवला, अभ्यासला. डोक्याला फेटा मुंडास, अंगावरती बारबंदी, कमरेला पंचा धोतर, गळ्यामध्ये विणा, हातात चिपडी आणि गळ्यात तुळशीची माळ घालणारे तुकाराम महाराज. म्हणून त्यानं कपडे तर बदलले, पण सुटाबुटातला एक अभिनेता, त्या विष्णुपंत पागनीस नावाच्या नटानं गळ्यात तुळशीची माळ सुद्धा घातली. कुणी? एका नटानं. कीर्तन करू लागले. चरित्र कळता करता चरित्र बदललं आणि चारित्र्य बदललं. वाक्य बोलून जातो, वाक्य पुन्हा बोलतो. चरित्र 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 काय? ज्याचं चारित्र्य त्याचं चरित्र घडू शकतं, एरवी ते शक्य नाही. लक्षात ठेवा, चारित्र्याशिवाय कसं चरित्र असेल? महाराज अभंग वाचले, अभंग पाठ केले, अभंग गाऊ लागले. तुकाराम महाराजांसारखं भजन कीर्तन करू लागले. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. पंढरपूरची वारी सुद्धा केली. कुणी? कधी काळीच्या सुटाबुटातल्या नटानं. आणि तदनंतर त्यांनी तुकाराम महाराजांचा अभिनय, ऍक्टिंग रोल केला. पण तो रोल करता करता अंतर्मुख झाले. सबकॉन्शियस माइंड, अंतर्मनाचा प्रवास आणि आतून बदल झाला. वरचा बदल काय पाहता गड्या, आतला बदल झाला. आणि तुकाराम महाराजांचा अभिनय केल्यानंतर त्यांनी शपथ घेतली, आता मी तुकाराम महाराजांसारखा फेटा बांधलाय, तुकाराम महाराजांसारखं पंचा धोतर अंगाला गुंडाळलंय, तुकाराम महाराजांसारखं भजन केलंय, तुकाराम महाराजांसारखा विणा गळ्यात घेतलाय, तुकाराम महाराजांची माळ गळ्यात घातलीये. आता मी तुकाराम महाराज म्हणून जगाला दिसतोय. मरेपर्यंत मी असाच राहील, मरेपर्यंत दुसरा कुठलाच अभिनय करणार नाही. एका अभिनेत्यामध्ये घडलेला बदल. माफ करा, आपण जे कुठल्याही पत्रिकेत फोटो छापता, कुठल्याही फ्लेक्स वरती तुकाराम महाराजांचे फोटो छापतात, हे तुकाराम महाराजांचे छापलेले फोटो काल्पनिक नाही नाही नाही. 24 वर्ष जबाबदारीची मी कीर्तन करतोय बरं का. टिवल्या वावल्या सांगणारा कीर्तनकार नाहीये. आजपर्यंत तुकाराम महाराजांचे ज्या ज्या ठिकाणी म्हणून आम्ही चित्र काढतोय आणि चित्र प्रकाशित करतोय, ते चित्र काल्पनिक नाही. विष्णुपंत पागनीस नावाच्या नटानं तुकाराम महाराजांचा घेतलेला पेहराव आणि तेच फोटो तुकाराम महाराज म्हणून जगप्रचलित आहे का? मरेपर्यंत आता मी अभिनय बदलणार नाही, पोशाख बदलणार नाही आणि दुसरा कुठलाच अभिनय करणार नाही. का? मी संत तुकाराम झालो.
घटना छोटी आहे पण मोठी उंचीची आहे. त्यानंतर चित्रपट संपला, लोकप्रिय झाला, पैसा मिळाला, प्रसिद्धी मिळाली, पण त्या कंपनीचे लोक त्यांचं पैशाची थैली घेऊन त्यांच्या घरी आले. पण जेव्हापासून त्यांनी तुकाराम महाराजांचा अभिनय केला होता ना, सगळे फिल्म इंडस्ट्रीतले ते लोक, आता ते कसे असतात इथे कीर्तनात बोलू नाही, पण ते लोक सुद्धा त्यांना पंत महाराज म्हणायचे. काय म्हणायचे? हा, आम्ही 2 अभंगावर कीर्तन करतो, चाली गातो, वाजवतो, आमच्यासारखा पोशाख पाहून सुद्धा आम्हाला लोक जग काय म्हणतं महाराज. त्या फिल्म इंडस्ट्रीतले सगळे लोक त्या विष्णुपंत पागनीसांना महाराज म्हणायचे. काय म्हणायचे? महाराज. पैशाची थैली घेऊन कंपनीचे, त्या प्रभात कंपनीचे लोक आले, थैली ठेवली, पंत महाराज संत तुकाराम महाराजांचा अभिनय केला, त्याचं कंपनीकडनं मानधन घेऊन आलोय. त्यांनी सांगितलं माघारी न्या, माघारी न्या. कंपनीतले लोक पुन्हा गेले, सांगितलं विष्णुपंत पागनीसांनी आपलं मानधन स्वीकारलं नाही. ते स्वतः व्ही शांताराम नावाचे डायरेक्टर त्याच्या 4-5 पट मानधन त्या थैलीत टाकलं. फोन पे नव्हतं. 5 पट मानधन त्या थैलीत टाकलं. दरवाजा वाजवला. पंत महाराज, प्रभात कंपनीचा मी मालक व्ही शांताराम आपल्याकडे आलोय. संत तुकाराम महाराजांचा आपण अभिनय केला, त्या चित्रपटाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली, प्रचंड पैसा मिळाला, पण त्या सगळ्याचं मूळ कारण तुमचा दर्जेदार अभिनय. तुमच्या दर्जेदार अभिनयामुळे इतका लोकप्रिय झाला हा चित्रपट. आम्ही पैसे कमी दिले, चुकलो आम्ही. त्याच्या 5 पट मानधन घेऊन आलोय, या मानधनाचा स्वीकार करा. ऐका गड्या मायबापांनो. पंतांच्या डोळ्यातला अश्रूंच्या धारा वाहू लागल्या आणि बाजूला लोटत हात जोडले. संत तुकाराम नावाचा चित्रपट निर्माण करताना या विष्णू पागनीसाची आपण निवड केली आणि या विष्णू पागनीसांनी तुकाराम महाराजांचं चरित्र वाचलं, तुकाराम महाराजांचे अभंग वाचले, जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अभंग गायले, तुकाराम महाराजांचं कीर्तन केलं, तुकाराम महाराजांची पंढरीची वारी केली, तुकाराम महाराजांसारखा पोशाख घातला आणि तुकाराम महाराजांसारखी गळ्यात तुळशीची माळ घातली. आणि हे सगळं करून मी तुकाराम महाराजांचा अभिनय केला. पण तो अभिनय करता करता आणि तुकाराम महाराज होता होता मी एक सांगतो, या विष्णू पंतामध्ये पंत नाही, तुकाराम महाराज नावाचा संत प्रगट झालाय. आता मला जगाच्या मानधनाची गरज काय? आता पंतामध्ये पंत नाही, तुकाराम महाराज नावाचे संत प्रगट झाले. अवस्था लावून गेला, अवस्था लावून गेला, अजूनी कान ये पडिले दूर देश, आठवे मानसी पडिले दूर देशी, मज आठवे मानसी. नको नको राम आमचा श्वास आहे.
राम आमचा प्रश्वास आहे आणि हिंदू म्हणून जन्माला आलोय तर राम हाच आमचा विश्वास आहे. जो राम का है वो मेरे काम का है. बोलो, जो राम का है वो मेरे काम का है, जो राम का नहीं वो जीने के भी काम का नहीं. विठाला मंत्राबद्दल बोलूया. मंत्राबद्दल 8:35 झाले. मंत्राबद्दल बोलूया. एक अक्षरी मंत्र आहे ओम. कोणता मंत्र आहे? हा, भूक लागली का जास्त? बोला ना. एक अक्षरी मंत्र आहे ओम. हा ओम नावाचा मंत्र निनाद उच्चार करताना ही गायन वगैरे आमची शिकणारी मंडळी ना, गुरु परंपरेत घराण्यामध्ये ते पतियाला असेल, किराणा असेल, मुलतानी असेल वगैरे अशी मोठी मोठी घराणी, जयपूर असेल, या घराण्यामध्ये सूर लावण्याकरता, स्वर लावण्याकरता ओम निनाद शिकवला जातो बरं का. मोठ्याचं नाव नाही सांगत, समोर कॅमेरा आहे, त्याला 6 महिने सूर लावायला लावला होता माझ्या समोर. विठाला विठाला. 10 वाजवायला कधी कधी 6 महिने जातात ना, तसा तो बाहेर मोठी मोठी टायटल कॅसेटी टाकत होता आणि त्याला त्या गुरुजीनं सूर लावायला 6 महिने लावला होता. बडी दिलचस्पी की बात आहे, ऊपर की बात आहे. जास्त उगा गोंधळ करत नाही वर्गात. चला जाऊ. असो, प्रेमाची माणसे माझ्या सगळी. ओम या महामंत्राचा जप करताना वेदाचा आद्याक्षर आहे ओम. ज्ञानेश्वरीचा आरंभ आहे ओम नमो जी वेद प्रती जय जय स्वसंवेद्या. चला, जगाचं आद्याक्षर सुद्धा आहे ओम. जगावरचं आद्याक्षर काय आहे? ओम. या ओम नावाच्या नाममंत्राचा नामध्वनी जपताना 3 प्रकारचं उच्चारण करावं लागतं. अ उ म. मदत करा मला. अ उ म. आकारो ब्रह्मा, उकारो विष्णू, मकारो महेशः. आकारो ब्रह्मा उत्पत्ती, उकारो विष्णू स्थिती, मकारो महेशा लय. उत्पत्ती स्थिती लय, ब्रह्मा विष्णू महेश, आकार उकार मकार. या आद्य मंत्राचं नाम आहे ओम. ओम नावाचा 1 अक्षराचा मंत्र आहे. आता राम मधी जरा ब्रॅकेट मध्ये ठेवतो आणि 3 अक्षराचा मंत्र सांगतो. तुका म्हणे जपा नावाचा त्रिअक्षरी मंत्र आहे. 4 अक्षरे ज्ञानदेव. 4 अक्षराचा मंत्र ज्ञानदेव आहे. 32 अक्षरापर्यंतचे मंत्र आहे. पण आपल्याला वेळेत कीर्तन थांबवायचंय. पाऊस येऊन गेलाय आणि आता तिकडे कडीला वगैरे सगळा आता खमंग वास सुटलाय. हरकत नाही, 1-2-5 मिनिटामध्ये. राम ज्ञानोबाराय म्हणतायत. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू. का भ्रांता शिकामू विषयावरी. बरोबर. थोडंसं मला गणितात कमी मार्क मिळायचे. मला एक आपल्याकडून गणित सोडून घ्यायचंय. त्या गणिताकरता मला पण मदत करा. आमच्या महाराजांचं नाव आहे समजा युवराज. अक्षर आहे 4. किती अक्षर आहे बोला? 4. या 4 अंकाला 4 गुणा. 4 चोक किती झाले? हा बोला ना मोठ्यानं. 4 चोक किती झाले? 16. या 16 अंकामध्ये 5 मिळवा. 16 आणि 5
21, या 21 अंकाची दुप्पट करा. 21 दुने 42 आणि या 42 अंकाला 8ने भागा. 8 पंचे 40, 42 वजा 40, बाकी किती शिल्लक राहिले? हे 2च अक्षर शिल्लक राहणार आहे. आता सूत्र आहे का? महाराजांचं नाव काय? अक्षय. अक्षर आहे समजा 3. या 3 अंकाला 4 गुणा. 3 चोक 12. या 12 अंकामध्ये 5 मिळवा. 12 आणि 5 17. या 17 अंकाची दुप्पट करूया. 17 दुने 34 आणि या 34 अंकाला 8ने भागा. 8 चोक 32. 34 वजा 32, बाकी किती शिल्लक राहिले? 2. हे 2 अक्षर राहणारे राम नामाचे. आता सूत्र ऐका, बाकीच्यांच्या नावाचे गणित रात्रभर घरी करा. ऐका. नाम ते जाणिले. कुणाही संत सद्गुरूकडून नाम जाणलं. एक असतो शिक्षा गुरु आणि दुसरा असतो दीक्षा गुरु. ऐका, कमी शब्दात बोलूया. ती दीक्षा घेतली, नाम दीक्षा घेतली. या देहाला नाव दिलं विवेक, या देहाला नाव दिलं अक्षय. हे आई बापानं कुणीतरी ठेवलेलं नाव आहे. नाम ते जाणिले. बर, या शरीरामध्ये ज्या वाणी आहे ना, या वाणी आहे 4. माझ्याकडे पहा. परा 1, पश्यंती 2, वैखरी 1, मध्यमा 2, पश्यंती 3 आणि परा 4. हा बोललो उलटन सांगितलं सोयीचं. आता उलट्या क्रमानं सांगतो. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. 4 वाणी गुणिले. पूर्वी माणसं म्हणायची भजन करायचं ना बेंबीच्या, बोला ना, कळलं ना, परेपर्यंत परे होऊन परते घर. ऐका. नाम ते जाणिले 4 वाणी गुणिले. या जगामध्ये पंचतत्व आहे. किती तत्व आहे? पृथ्वी, आप, तेज, अग्नी, वायू. असे तत्व किती सांगितले? पंचतत्व मेळविले. त्यासी ते द्विगुणिले. त्याची दुप्पट केली. पण जीवाला देवाकडे जाण्याकरता 8 जण आडवे आले. त्या 8च नाव आहे अष्टभोग भोगणे माते नाही साड. आणि म्हणून त्या 8नं भागलं. 8नं भागलं आणि शेवटी काय राहिलं? राम नाम राहिले. काय शिल्लक राहिलं? राम नाम राहिले. तुकोबाराय म्हणताय, या मुखानं आपण जन्माला आलेल्या जीवानं राम म्हटलं. काय म्हटलं? राम म्हटलं. तर राम म्हणणाऱ्या जीवाचा जीव न राहता त्या जीवाचाच देव होतो पहिलं. राम म्हणता
बढिया, वा रे वा मेरे शेर. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, वा रे वा. गायनाची रंगी शक्ती अद्भुत हे अंगी. हे तो देणे तुमचे देवा, घ्यावी अखंडित सेवा. विठला विठला राम म्हणता रामची होई जे, रामची होई जे. पदी बैसोनी पदवी घेई जे. एक वर्ग आहे जगातला, तो म्हणतो देव आहे. दुसरा वर्ग आहे, तो म्हणतो देवही आहे आणि संसारही आहे. आणि तिसरा वर्ग आहे, तो म्हणतो या जगात देव नाही, देव नाही. एखाद्याचं नाव श्रीराम असावं, पण दुर्दैवानं नास्तिकाला ते न लागू पडावं. नाही कळलं, बरं झालं. श्रीराम इति न लागू, यांचं नाव नास्तिक. विठला सगळंच कळेल असं काही नसतं. असो, आपण पुढे जाऊया. एक 5-7 मिनिटाची वेळ माझ्या हातात आहे. आपल्या जगाच्या पाठीवर अंतराळ क्षेत्रामध्ये ज्यांनी प्रचंड मोठं काम केलं, त्या अंतराळातल्या संशोधक असणाऱ्या महिला, त्या वीरांगना, त्यांचं नाव आहे सुनीता विल्यम्स. नाव ऐकलंय आपण? ऐकलंय ना? ऐकलंय ना? वा. माझ्या माय माऊल्या लेकी बाळी बसल्यात. छोटीशी घटना सांगतो. त्यांचे आजोबा पणजोबा हे मूळचे भारतीय हिंदू. आपल्या शेजारी गुजरात आहे, तिथे मातृगया नावाचं स्थान आहे. जसं बिहारला पितृगया आहे, तशी मातृगया गुजरातला आहे. मेसाना नावाचा तालुका आहे, बिंदू सरोवर त्याला म्हणतात, मातृगया. आणि तिथलं त्यांचं ते कुटुंब, पण ते फॉरेनला वगैरे गेलं. आणि या सुनीता विल्यम्स नावाच्या महिलेला, त्या काळातल्या मुलीला त्या कुटुंबानं खूप शिकवलं. माझी एक विनंती असेल, विनंती, मी आरंभाचा आज प्रास्ताविकाचं कीर्तन करतोय, पण तरी विनंती करतो सोनगिरीच्या मायबापाला, कुटुंबाचा कुळाचा वारस म्हणून मुलाला नातवाला शिकवण्याकरता लाखो रुपयाची प्रतिष्ठा आपण पणाला लावता, आनंद आहे. पण मुलाबरोबर आपल्या घरातल्या मुलीला आणि सुनबाईला सुद्धा शिकवण्याकरता कुठंच कमी पडू नका. कुळाचा गौरव झाल्याशिवाय राहणार नाही. सुनबाईला मुलीला सुद्धा शिकवलं पाहिजे. शिकवलं त्यांनी. जगातले अनेक स्पेसच्या क्षेत्रातले रेकॉर्ड त्यांच्या नावानं आहेत. या सुनीता विल्यम्स 8 दिवसाकरता स्पेसमध्ये अंतराळात गेल्या होत्या. म्हणजे 9व्या दिवशी त्यांना परत लँडिंग करायचं होतं पृथ्वीवर, पण ते सॅटेलाईट वगैरे बिघडलं. आपण अनेक जण सोशल मीडियावर त्याच्या माहिती घेणारे आहोत. त्या बाळाला जरा गप्प बसवा किंवा थोडंसं बाजूला घेऊन जा. विठाला 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 माझ्या हातात, ऐका. आणि ते यान बिघडलं, येऊ शकल्या नाही. त्यांच्या सोबत एक त्यांचे सायंटिस्ट होते. वरती अवकाशामध्ये अन्न मर्यादित, अवकाशामध्ये पाणी मर्यादित. तिथे काही कृत्रिम काही तयार होणार नाही का? शेती नाही करता येणार का? पाणी नाही तयार करता येणार. ऑक्सिजन मर्यादित अवकाशात. 8व्या दिवशी ज्यांना परत अंतराळातून पृथ्वीवर जमिनीवर यायचं होतं, युवराज महाराज, ते यान बिघडलं, अडकल्या. 10, 20, 50, 100 दिवस गेले, परत येऊ शकत नव्हत्या. 150, 200, 250 दिवस गेले, त्या सुनीता विल्यम्स परत येऊ शकत नव्हत्या. मग त्या वेळेत त्यांनी काय केलं? त्या वेळेत त्यांनी काय केलं? ज्या अंतराळात लाखो किलोमीटर अंतरावर अंतराळात आहे, त्या सुनीता विल्यम्स यांनी अंतराळामध्ये स्पेस सेंटरला भगवान कृष्णाची गीता वाचली. राम प्रभूचा रामायण वाचलं. अन्नाची बचत व्हावी म्हणून नवरात्री सारखे उपवास, इतके कडक नाही पण त्यांच्या पद्धतीने अन्नाची बचत केली.
जगातल्या अव्वल श्रीमंताच्या यादीतलं टॉप 10 मधलं एक नाव एलॉन मस्क. त्या एलॉन मस्कनं ते ड्रॅगन वगैरे पाठवलं आणि 283 दिवसांनी सुनीता विल्यम्स जिवंत अवकाशातून जमिनीवर जिवंत लँडिंग झाल्या, जिवंत परत आल्या, सेड झाल्या. आणि एका शहाण्या महोदय पत्रकारानं त्यांची बाईट घेतली. सुनीता विल्यम्स, तुम्ही अवकाशातून 8व्या-9व्या दिवशी जमिनीवर पृथ्वीवर परत येणार होतात. यान बिघडलं, परत येऊ शकल्या नाही, अडकल्या. 280-82 दिवसांनी तुम्ही जिवंत परत आलात. आपला अभिप्राय काय, आपलं मनोगत काय? तेव्हा बाईट देणाऱ्या सुनीता विल्यम्स उत्तर देताय, विज्ञानाकरता मी जन्माला आले, संशोधनाकरता माझा जन्म मी पणाला लावलाय. विज्ञान माझा विश्वास आहे, विज्ञान माझा श्वास आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मी विज्ञानाकरता काम करणार आहे. पण जेव्हा ते यान बिघडलं आणि 9व्या दिवशी मी परत येऊ शकले नाही, 100, 150, 200, 250 दिवसात लाखो वेळा मनात विचार आला की मी या अवकाशात मरून जाईल, मी जिवंत कुटुंबात माझ्या या पृथ्वीवर पोहोचू शकणार नाही. पण 282 दिवसांनी, मी 282 दिवसांनी पृथ्वीवर जिवंत परत आले. विज्ञान हे माझं जीवन आहे, पण त्याच विज्ञानाबरोबर माझा एक विश्वास आहे. मी जिवंत पृथ्वीवर परत आले, याला 2 कारणं असू शकतात. रामाचं रामायण, कृष्णाची गीता हे ग्रंथ माझ्या बरोबर होते आणि माझ्या गणपती बाप्पानं, देवानं मला जिवंत परत आणलं. देव आहे, देव आहे. ऐका, लाकडामध्ये अग्नी आहे, घर्षण करून पहा. लाकूड चुलीत घालून पहा, बघता काय टुळटुळ माझ्याकडं. फुलामध्ये सुगंध आहे, नाकाला लावून पहा. शेंगदाण्यामध्ये, तिळामध्ये तेल आहे, कुठल्या तरी मिल मध्ये जाऊन पहा. ऊसामध्ये साखर, हा बोला ना, ऊसामध्ये साखर आहे, कुठल्या तरी साखर कारखान्याला जाऊन पहा. तसं या जगामध्ये, तसं या जगामध्ये देव आहे, देव आहे, देव आहे. प्रभु साक्षी निवास शरणम सुहृत प्रभोप्लय स्थानम निधानम बीजमव्यम. सगळ्या ओव्या अभंग आपल्या पाठ आहे. पर्वती बैसकान संडावी, समुद्रे रेखान ओलांडावी, पृथ्वीया भूते वावी, ही आज्ञा माझी, वगैरे वगैरे सगळं आपल्या पाठांतराचे रोजचे नित्यातले विषय. पहिला दिवस चिंतन सेवेचा आहे. 2020 आपला समारोप करून घेऊ, चालेल ना? हा, आता एका शेवटच्या गोड विषयानं मी थांबतो. मला आवडणारं काही स्वतःच्या स्वभाव दोषे असू शकेल, पण थोडंसं आधुनिक बोलायची सवय आहे म्हणून थोडंसं बोलतो आणि थांबतो. या देशाच्या स्वातंत्र्याकरता अनेकांनी ज्यांनी आहुती दिल्या, भाऊ थोडासा मॉनिटर देतात. त्यातलं एक मोठं नाव म्हणजे साने गुरुजी. नाव ऐकलंय आपण? नाव काय? साने गुरुजी. त्यांचं नाव सांगाल कोणी आपल्याला? पूर्ण नाव माहीत आहे? पांडुरंग सदाशिव साने, कोकणातले मूळचे. त्यांचं नाव पांडुरंग होतं, पण आई त्यांना लाडानं हाक मारायची. लाडाची हाक काय म्हणते? आईची लाडाची हाक काय होती? श्याम. काय नाव होतं? पुस्तक वाचलंय?
पुस्तकाचं नाव? हा बोला ना पुस्तकाचं नाव. हा, मला वाटतं तोंड उघडण्यापेक्षा पुस्तकं उघडत जा. नको तिथं तोंड उघडण्यापेक्षा पुस्तकं उघडत जा. हे जरा चला पुढे जाऊया आपण. नाही, हे सेवन जीव होईल कदाचित. घेऊ आपण लवकर. प्रतीक्षेत आहोत. चला, लाडाचं नाव असतं आपल्या आईचं. लाडानं आई म्हणते ना, माझं दादू, माझी दिदू, माझी सोनू, माझं आछड, माझं बछड, माझा वाघ, माझा राजा. वाघाचा ठाणे पुणे पट्टा असू द्या ना, बघता काय माझ्याकडे. पण तरी आई काय म्हणते, माझा सोन्या, सोन्याचा तुकडा. आई श्याम म्हणायची. श्याम एक वाक्य बोलून जातो. माझ्या आयांनो, आपल्या दादाचं दीदीचं नाव चांगलं ठेवा. नावात काय असं म्हणू नका. जर नाव कळलं नाही आणि गाव कळलं नाही तर येणाऱ्या काळात असे दाखल्यावर नावं वाचायला मिळतील. नारायण अब्दुल डिसूजा. नाही कळलं, जाऊ द्या, पहाटेपर्यंत कळेल. सगळंच कळेल असं काही नाही, पण काळ बदलतोय. जागे व्हा. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यवरान. आई म्हणायची श्याम. थोडासा नाजूक प्रसंग आहे, समारोप करायचा आहे मला या मुद्द्याला. 4-4.5 वर्षाचा श्याम होता. ऐकताय ना आपण माऊल्याव? 4-4.5 वर्षाचा श्याम होता. आणि पूर्वी घरात ती कोकणातली चौमौळी घर, आंघोळीची जागा असायची. त्याला काय म्हणायचं? मोरी. आता मोरी म्हणायची चोरी झाली की नाही मोहन दादा? पण मोरी हा शब्द बरोबर आहे. श्यामला आंघोळीला मोरीत नेण्या अगोदर आईनं घर सारवलं होतं. घर सारवायला काय असायचं? शेण. आता टाईल्स फरशा आल्या, त्या टाईल्स फरशा पुसायला मशीन आले तरी सुद्धा कमरेत गॅप पडतोय. फक्त मेंदूत पडू देऊ नका. आईनं कळेल हळूहळू, जाऊ द्या. आईनं शेणानं घर सारवलं होतं. गड्या शेणानं आंघोळ घातली. 4 वर्षाचा श्याम. ऐका, संपलंय माझं कीर्तन. आणि सांगितलं, श्याम जा खेळायला. घर सारवलेल्या शेणावरून चालत निघाला श्याम. ऐका ना. आणि शेणावरून चालताना शेणानं पाय माखला. बरोबर ना? माखलाच म्हणायचं ना? किंवा पायाला शेण लागलं, पायाला शेणाची शी लागली. मागल्या पाऊली आला. आई आई आई, माझ्या पायाला शी लागली. आई, माझा पाय घाण झाला. माग गेली आई. मोरीमध्ये श्यामच्या पायावर हात फिरवला, पाणी टाकलं आणि आईनं तळ हातानं तळपाय धुतला. श्यामचा पाय धुतला. पण श्याम म्हणतो, आई ग, मी घाणीवर शेणावर पाय देणार नाही. आई येती. आई, मी शेणावर घाणीवर पाय देणार नाही. आईनं डोक्यावरचा पदर खाली टाकला. माझ्या आयांनो ऐका, माझ्या दादांनो ऐका. आईनं डोक्यावरचा पदर पायाखाली टाकला आणि श्यामला म्हणते, श्याम बाळा, तुझ्या पायाला शेण घाण लागू नये ना, माझ्या साडीच्या पदरावर पाय दे. श्यामनं साडीच्या पदरावर आईच्या पाय दिला. आईनं श्यामला उचललं, ओट्यावर आणलं, कपडे घातले, डोकं पुसलं, उड्या मारतोय, खेळतोय. आई जवळ आलेला श्याम आईला तळपाय दाखवत बोलतो, आई ग, ए आई, बघ ना माझा पाय किती छान आहे. आई ग, माझ्या पायाला घाण लागली नाही. आणि तो तळपाय दाखवतो. ब्राह्मणाचं पोरग, लाल चुटूक पाय. आणि तळपाय दाखवणाऱ्या श्यामला आईनं मांडीवर बसवलं. ऐका. आणि आई हळूच कानात बोलते. आई हळूच कानात बोलते, माझ्या आयांनो, आपल्या मुलाच्या, मुलीच्या, नातवंडांच्या, नातीच्या कानात बोला. ज्या आईनं मुला मुलीच्या, नातीच्या कानात बोललं ना, ते मुलं मुली नातवंड समाजात आणि गावात आई बापाची मान खाली जाऊ देणार नाही. आईनं कानात बोललं पाहिजे. ऐका ऐका. आई हळूच कानात बोलते, श्याम, ए श्याम, या कुशीतून मी जन्म दिलाय रे तुला, हे जग दाखवलंय. ए श्याम, तुझ्या पायाला शेण लागलं, तुझ्या पायाला शी लागली, तुझ्या पायाला घाण लागली, मी पाय धुतला रे.
आणि श्याम तुझ्या पायाला पुन्हा घाण लागू नये ना, या आईनं डोक्यावरचा पदर तुझ्या पायाखाली टाकला. का? माझ्या श्यामच्या पायाला घाण लागू नये. श्याम ऐक ना, ही आई तुझ्या कानात सांगते, पायाला घाण लागल्याची जर इतकी काळजी घेत असेल ना, तर श्याम फक्त एक ऐक, या आईचं एक वाक्य ऐक. श्याम शेवटच्या श्वासापर्यंत फक्त तुझ्या चारित्र्याला आणि मनाला घाण लागू देऊ नको. जग तुझी कीर्ती गायल्याशिवाय राहणार नाही. वा मन जाणे पापा